येस, सो वेलकम ऑल. आता आपण एक वेगळा टॉपिक शिकणार आहोत, मेडिटेशन. मोस्ट ऑफ सगळीच लोक मेडिटेशन करतात, बरोबर ना? पण काही आहेत जी लोक एक्सक्यूज देणारी पण असतात, आम्हाला वेळ नाहीये किंवा वेळ मिळत नाही. सो वेळ मिळत नाही वगैरे असं नसतं, तर वेळ काढावा लागतो. काढलं की सगळं होतं. ज्या क्षणी आपल्याला कळतं की ही गोष्ट केल्यामुळे माझ्या स्वतःमध्ये एवढा बदल होणार आहे, तर ऑब्व्हियसली ती गोष्ट करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन पण त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट आहे. का मेडिटेशन करावं? आपण आता तुम्ही सपोज इथे सगळे माझ्यासमोर बसलात. ओके? खरोखरच मेंटली तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात का? की फक्त फिजिकली बसलात? कोण सांगेल बरं? मेंटली आहात का? की अजून कुठेतरी लक्ष आहे? घरातल्या गोष्टींमध्ये, घरातल्या प्रॉब्लेममध्ये, बरोबर ना? म्हणजेच काय, की मेंटली कुठेतरी अजून तुम्ही फिरताय. तर त्यासाठी आपल्या या मनाला स्थिर करण्यासाठी म्हणजे आपलं हे मन सतत बडबड करत असतं, पण ते आपल्याला दिसत नाही. आपल्या मनामध्ये एका वेळेला जवळ-जवळ 60,000 विचार येतात. मग एवढे 60,000 विचार कसं कंट्रोल करणार बरं आपण? ज्या क्षणी आपल्या विचारांवर आपण कंट्रोल करायला शिकतो, त्या क्षणी आपण अर्धी लढाई जिंकतो. आपल्याला जे इनर पीस हवंय ना, ते मिळायला लागतं आणि आयुष्यामध्ये पैसा सगळेच कमवतात. पण हा पैसा सात्विक मार्गाने आला, तर त्याला तो समाधान देऊन जातो. पण हाच पैसा जर आड मार्गाने आला, तर तो आपल्याला समाधान देऊन जातो का? मग मेंटली, फिजिकली काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात आपल्याबरोबर, बरोबर ना? मग एक इनर पीस हवं असतं. मग ते इनर पीस मिळतं का कोणाला? नाही. म्हणून काहीतरी असं करावं, की जेणेकरून रात्रीची झोप आपल्याला खूप छान आरामदायक लागली पाहिजे. आपण ना कोणाला लुबाडलेलं असायला पाहिजे, ना कोणाचे 2 पैसे उगीचच फुकटचे खाल्लेले असायला पाहिजे. बरोबर ना? तर त्यासाठी मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. का बरं? तर सतत बडबड करणाऱ्या या मनाला शांत ठेवण्यासाठी. जेवढी एनर्जी आपल्याला अन्न खाण्यामुळे आपल्या शरीराला मिळते, तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त एनर्जी आपल्याला मेडिटेशन केल्यामुळे मिळते, आपल्या मनाला. ठीक आहे? सो मेडिटेशन किंवा ध्यानधारणा ही एक अशी प्राचीन पद्धती आहे, ज्यामुळे आपण रोज फ्रेश दिसतो. चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येतो. त्याच्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज पडत नाही. येस, ऑब्व्हियसली पार्लरमध्ये सगळेच जातो आपण. पण एक वेगळा ग्लो येतो ना नॅचरल, तो कशामुळे येतो? तर मेडिटेशनमुळे. आणि म्हणूनच रोज ध्यानधारणा, मेडिटेशन केलं, तर आपल्या आयुष्यातील बरेच प्रॉब्लेम्स, बऱ्याच अडचणींवर सोल्युशन निघायला सुरुवात होते. कारण जी लोकं रोज मेडिटेशन करतात, समजून जायचं देवाची विशेष ब्लेसिंग त्यांच्यावर आहेत. म्हणूनच देव त्यांच्याकडून करून घेतोय. आपण नाही बरं करत, देव आपल्याकडून करून घेतोय. पण जी लोकं 5-10 मिनिटं सुद्धा देवाचं नाव घेत नाही किंवा मेडिटेशन करत नाही, समजून जायचं की ती लोकं देवापासून फार लांब आहेत. ओके? सो आता तुम्ही विचार करा आपण कुठे आहोत? आणि त्यासाठी सुरुवात कधीही पण करा, पण करणं गरजेचं आहे. आपण रोज बोलतो, सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह विचार करा. पण असं होतं का? नाही. आपलं माइंड लगेच स्विंग होतं. मूड आपले लगेच स्विंग होतात. आज चांगलं तर मध्येच अगदी कुठेतरी मूड आपला हे होऊन जातो, वाईट होऊन जातो. मग काय करायचं त्याच्यासाठी? त्याच्यासाठी मेडिटेशन फार महत्वाचं आहे. कारण मेडिटेशन केल्यामुळे हळू आपल्याला जे हवंय एक्झॅक्टली ते मिळायला लागतं. पण ही ध्यानधारणा उत्तम प्रकारे होणं गरजेचं आहे. अर्ध लक्ष मेडिटेशनमध्ये, हातात जपमाळा आहे आणि "तू काय करते गं? गॅसवर काय आहे गं?" असं नाही. भले 5-10 मिनिटं करा, अर्धा तास करा, पण मनापासून करा. कालच्या अटेन्डमेंटच्या वेळेला पण मी बऱ्याच लोकांना बघितलं, त्यांना अटेन्डमेंट हा शब्दच कळला नाही, की शक्तिपात म्हणजे काय आहे? काम करतायत, क्लायंटशी बोलतायत आणि अटेन्डमेंट घेतायत. अशा पद्धतीने अटेन्डमेंट होतं का? त्या बऱ्याच लोकांना मी रिमूव्ह करून टाकले. खरोखरच याला अटेन्डमेंट म्हणतात का? मला असं नाही पटत. ज्यांना रिमूव्ह केलंय त्याने आपले पैसे माझ्याकडून रिटर्न घ्यायचेत. काही प्रॉब्लेम नाहीये. पण
जर तुम्ही देवाला सुद्धा रिस्पेक्ट देत नसाल तर काय फायदा मग तुमचा? जर त्याच्यासाठी सुद्धा, त्या कामासाठी जर 10-15 मिनिटं लागत असेल, ती सुद्धा तुम्ही प्रॉपर करत नसाल, तर काय उपयोग आहे का सगळं शिकून? नाही. अटेन्युमेंट म्हणजे एक गुप्त पद्धती असते. त्याच्यामध्ये 15 मिनिटं तुम्हाला फक्त शांत बसायचं आहे. आणि त्या शांत बसल्यामुळे मी जे काही बोलते ते तुम्हाला फक्त फॉलो करायचं होतं. पण ते सुद्धा काही लोकांना जमलं नाही, म्हणजे विचार करा, किती मागे आहोत आपण. हे सुद्धा जी माणसं करू शकत नाही, म्हणजेच त्याच्यासाठी सुद्धा वेळ काढू शकत नाही, त्या लोकांना कुठल्याच कामामध्ये कधीच वेळ मिळू शकत नाही, चांगल्या कामासाठी. सो आज आपण जे हे ताणतणावाचं, टेन्शनचं आयुष्य जगतोय ना, ते आणखीन पुढे जाऊन वाढणार आहे. वाढणार आहे की कमी होणार आहे सांगा मला? मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी मेडिटेशन हे सगळ्यात उत्तम साधन आहे. ठीक आहे? मग आता किती वेळ मेडिटेशन करायचं मॅडम? आहे ना सगळ्यांच्या मनात प्रश्न? सुरुवात 10 मिनिटापासून करा. काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे ना? सो मेडिटेशनसाठी सुरुवात 10 मिनिटापासून करा आणि हळू-हळू वाढत जाऊन तुम्ही 20 मिनिटं जरी केलात तरी बसेल. पण ती 10 मिनिटं पूर्ण डेडिकेट होऊन करा. पूर्णपणे त्या देवाला समर्पित होऊन करा. असं नाही की मनात वेगवेगळे विचार येतात. जे विचार येतात त्याने येऊ देत. कारण आपल्याला ध्यानाची सवय नसते त्यामुळे ह्या गोष्टी होतात. 1 महिना येतील, 15 दिवस येतील, पण त्यानंतर मात्र रेग्युलर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, सराव करता, तेव्हा ते हळू कमी होतं आणि नंतर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात. ध्यानामध्येच तुम्हाला काही चांगल्या गोष्टी दिसायला लागतात, तुमची इंट्युशन वाढायला लागतात. मग हे कसं करायचं ध्यान? एक कुठलीतरी वेळ फिक्स करा. मी सकाळी करणार आहे किंवा संध्याकाळी करणार आहे. ठीक आहे? मग त्यानंतर काय करायचंय तुम्हाला? एक जागा फिक्स करा. कुठल्या वेळेला कुठल्या जागी मी बसणार आणि मेडिटेशन करणार आहे. कारण ज्या ठिकाणी तुम्ही मेडिटेशनसाठी बसता, ती जागा सुद्धा हळू पॉझिटिव्ह व्हायला लागते. त्या जागेचे व्हायब्रेशन वाढायला लागतात आणि ते व्हायब्रेशन, चांगले व्हायब्रेशन आपल्याला मिळतात. म्हणून एकच वेळ फिक्स करा, एकच जागा फिक्स करा. नाही तुम्हाला सकाळचा वेळ मिळत, नो प्रॉब्लेम. रात्री झोपायच्या आधी करा. काही अडचण नाही. तुम्ही म्हणाल, "मॅडम मी 12:30ला येते रात्री." 1 वाजता करा. आता आहे का काय प्रॉब्लेम? पण करा. ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर करायचं त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर करा. कुठल्याही मुहूर्तावर करा, पण मेडिटेशन करण्यासाठी मुहूर्त बघू नका, एवढंच सांगेन. ओके? सो जसा वेळ मिळेल तसं सुरुवात करा. मग काय करायचं? जप करायचं की काय करायचं? येस, ऑब्व्हियसली तुमच्याकडे एखादा जप असेल, एखादा मंत्र असेल, तुमच्या गुरूने कुठला मंत्र दिला असेल तर तो करा. एखाद्या देवतेचा कुठल्यातरी देवतेशी आपण कनेक्ट होत असतो, बरोबर ना? की या देवाला मी काय सांगितलं ना, तर हा देव माझं लगेच ऐकतो. सो जी तुमची आवडती देवता आहे, त्या देवतेचा मंत्र म्हणा. त्यांचं चॅन्टिंग करा. जपमाळ करायची असेल तर 1, 3, 5, 7 अशा ऑड नंबरमध्ये जपमाळ करा. नाही वेळ तर 3च करा. बस झालं 20 मिनिटात, 20 ते 25 मिनिटामध्ये होऊन जातं. अजून काय हवंय सांगा? बसायला आसन घेणं गरजेचं आहे. पाठ अगदी ताठ ठेवायचे. पाठीचा कणा ताठ ठेवायचे. असं असं नाही बसायचे कारण मग आपले चक्र ॲक्टिव्हेट होत नाही. कारण ध्यानधारणेमध्ये आपले चक्र ॲक्टिव्हेट होत असतात आणि ते झाले तरच आपलं मेडिटेशन चांगलं होतं. आणि ध्यानामध्ये पुढच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर खूप छान आपल्याला अनुभव यायला लागतो. तुम्ही करा म्हणजे कळेल आणि जी लोकं करत असतील त्यांना हे चांगलं माहीत असेल. बरोबर ना? सो अशा प्रकारे सुद्धा आपल्याला छान अनुभव मिळतात. आपल्या ध्यानामुळे आणखीन काय होतं, आपल्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिक एक तेज यायला लागतं. आपण जे बोलतो ते खरं व्हायला लागतं. वाकसिद्धी येते आपल्याकडे. आपण बोलतो म्हणजे सकारात्मक बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल लगेच शाप-बीप लोकांना देऊन मोकळे व्हाल. तसं नाही. जे तुम्ही सकारात्मक बोलता ते खरं व्हायला लागतं. एखाद्याला तुम्ही म्हणाल, "जा आजचा दिवस तुझा खूप छान जाणार." सहज तुम्ही बोलताय. तो मुलगा सकाळी संध्याकाळी येणार, "अगं तू असं बोललीस तर का म्हणालीस? त्याच्यामध्ये काही लॉजिक होतं का?" तुम्ही म्हणाल, "का?" "अरे खरोखरच माझा आजचा दिवस खूप छान गेला." हे असं सुद्धा तुमच्या बाबतीत होऊ शकतं. मला सांगा किती वेळ झाला? किती वेळ लागणार आहे? जागा फिक्स करा, वेळ फिक्स करा. दॅट्स इट. जिथे तुम्ही बसता जपासाठी तिथे एखादी छान अगरबत्ती लावा. काहीच तुम्हाला करायचं नसेल, फक्त एक मंत्र म्हणा, अगरबत्ती विझेपर्यंत, संपेपर्यंत मंत्र म्हणा, बस. पण ध्यानाला बसताना वातावरण पण आजूबाजूचं छान पाहिजे. गोंगाट नको, गडबड नको, नाहीतर मुलं खेळतायत, गडबड आहे आणि तुम्ही बसायचं म्हणून बसलात तर त्याला काही अर्थ नाही.
बसला तर मनापासून बसा. ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये शांतता असते ती वेळ निवडा. क्लिअर आहे? सो येस, बरोबर टायमिंग मध्ये आपण सगळं संपवलेलं आहे. आय होप की सगळ्यांना कळलंय का, की काय राहिलेत मनात प्रश्न असतील तर विचार. आज माझं ग्रँड मास्टरचं वेबिनार आहे, त्यामुळे मी थोडंसं लवकर लवकर घेण्याचा प्रयत्न करते. पण आय होप तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत सगळं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठे चुकलं असेल तर मला सांगा. येस, क्लिअर आहे का? अनम्यूट करून बोलू शकता आता. हॅलो हा, मॅडम. याच्यावर आज आपण जे शिकलो त्याच्यावर काय प्रश्न असेल ते विचार. हा, मला ते बॉल बद्दल विचारायचं. एनर्जी जो बॉल आहे हा, तो घरात आपण हातातच धरून ठेवायचा की पूर्ण असा घरभर फिरवायचा? घरभर पण फिरू शकता तुम्ही, पूर्ण तुमच्या हॉलमध्ये, बेडरूम मध्ये, किचन मध्ये असं अँटी क्लॉकवाईज फिरवा. कारण निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी अँटी क्लॉकवाईज आपण फिरवतो. हो. आणि जसं आणि मुलं आहे, नुसतं तुम्ही मिस्टर आहे. इमॅजिन केलात तरी चालेल. इमॅजिन करून पूर्ण घर फिरलात तरी चालेल. कारण ते एक मानस रूपरित्या सुद्धा तुम्ही केलात तरी चालणार आहे. सायकिक. आणि मुलांवरून असं करायचं की मनातल्या मनातच पूर्ण बॉडीवर उतरवून घ्यायचं? नाही, मी सांगितलं तसंच. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, तुम्हाला कळून जाईल सगळं. येस. नेक्स्ट कोण आहे बरं? सगळं शेअर करणार आहे. रोज शेअर करते तरी विचारता हे शेअर करणार का, ते शेअर करणार का? सगळं शेअर करणार आहे. युट्यूबवर सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मी त्याची लिंक तुम्हाला पूर्ण ग्रुपवर देते. हा, विचारा ना उज्ज्वला. कोण विचारते बरं? नेगेटिव्ह एनर्जी जे आपण नेगेटिव्ह बॉल जो आहे, निगेटिव्ह एनर्जीचा बॉल जो पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी आपण मग फेकून प्लस द्यायचं. बी प्रॅक्टिकल. पाणी काय करणार आपण? फेकून देणार. असं काही स्पेसिफिक आहे का? कारण का आपण तुम्ही म्हटलं होतं ना नाही, नजर टॉयलेटमध्ये पाणी फेकून द्यायचं, झाडांना नाही घालायचं. जी गोष्ट निगेटिव्हिटी काढण्यासाठी युज करतो ती कुठेही प्लांट्सला युज करायची नाही. ती टॉयलेटमध्ये फ्लश करून टाकायची. मॅम किती दिवसांनी बनवायचा तो बॉल? म्हणजे एकदा बनवला आणि मग किती तुम्हाला दिवसांनी रोज बनवायचं असेल तर रोज घ्या. रोज तुम्ही तुमच्या घरातली एनर्जी रिमूव्ह करू शकता. तुम्हाला वाटतं अच्छा. 4 दिवसांनी तर 4 दिवसांनी. तुम्हाला वाटलं आज अशी एखादी व्यक्ती येऊन गेली की ती माझ्यासाठी योग्य नाही, ओके. ती खूप निगेटिव्ह आहे, त्या दिवशी करा, नो प्रॉब्लेम. कारण आपल्याकडे सिक्स सेन्स खूप चांगला असतो. ओके. आणि मॅम हे व्हिडिओज ऍक्सेस किती दिवस असेल आम्हाला, जे तुम्ही मग तुम्ही शेअर बोर करताय? झालात का? बोर झालात सॉरी, का? नाही नाही, ही बोर माहिती होईपर्यंत घेणार आहे मी. नाही नाही, जे तुम्ही पाठवताय ना ही माहिती आवडेल लाईफ टाईम ठेवायला, मग म्हणून विचारलं असं. नाही नाही, आपले 6 दिवसाचे सेशन असतात आणि 7व्या दिवशी आपलं अटेंडमेंट. म्हणजे आपलं अटेंडमेंट झालेलं आहे. टोटल आपले आता 5 सेशन झाले, राईट? आपले आता 2च सेशन झाले, उद्याचं आणि परवाचं. मग फिनिश. हा, नितीन विचारा. येस, सेकंड लेवलचं तुम्हाला मी ऍक्च्युली आता मला उद्या वेळ नाहीये. संडेचं जो ऑफच असतं, मंडेला सेशन घेईन की नाही माहित नाहीये. कारण मला पुण्याचा एक इव्हेंट आहे, तो अटेंड करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपलं सेशन होऊन जाईल. येस नितीन, सांगा, बोला. डे 4 आहे ऍक्च्युली ना, 3 राहिले आपले. मग नाही, 4 दिवस झाले आपले. आजचा 4था दिवस, बरोबर ना? आता 2च दिवस राहिले आपले. आज 5 days झाले. 2 दिवस आपले राहिलेले आहेत आणि 1 दिवस मी तुमचे जे काही प्रश्न आहेत ते घेईन. आणि सॉरी, 1 दिवस मी तुम्हाला लेवल 2 बद्दल सांगेन. ओके, ठीक आहे ना, सिलेबस बद्दल. सो ते मध्येच सांगेन आणि मग तुम्ही पुढचं सेशन अटेंड करू शकता. क्लिअर आहे? येस येस, लेवल 2 बद्दल सांगेन मी तुम्हाला. डोंट वरी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी तिकडून आली की तुम्हाला आपला तोच सेशन पहिला घेईन, मग बाकीचं हे राहिलेलं आपण कंटिन्यू करू. चालेल? मॅडम, एक विचारायचं होतं हा की ते बॉडी पार्ट्स आपण हील करतो ना, म्हणजे ते हा. केल्यानंतर पण कॉर्ड कटिंग करायचं का? येस येस येस, कॉर्ड कटिंग प्रत्येक वेळेला तुम्हाला करणं गरजेचं आहे. 3 वेळा. सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे. नाभी समोर जाऊन 3 वेळा कट 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 करायचं. ओके. रेकी लेवलची फीज तुम्हाला सांगणार आहे. आता मी ना बाकीचे 2 सेशन बाजूला ठेवणार आहे आणि रेकी लेवल 2च सोमवारी किंवा मंगळवारी घेईन, एवढं नक्की. ठीक आहे? सो थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मिळेल. ठीक आहे? ठीक आहे मॅम, थँक्यू.